पुण्यातील खराडी भागात रेव पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली। रेव पार्टीत खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर हेही सहभागी होते। रेव पार्टीत 2.7 ग्रॅम कोकेन सदृश 70 ग्रॅम गांजा सदृश पदार्थ आढळल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। रेव पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी अटक केली। पुण्यातील खराडी परिसरातील एका हॉटेलवर पुणे पोलिसांनी छापा मारला। या छाप्यादरम्यान गांजा सदृश पदार्थ, दारूच्या बाटल्या आणि हुक्का पॉट सापडल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलंय। या पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयासह 4 पुरुष आणि 3 महिला आढळून आल्यात। काही आरोपी हे आपल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्या आरोपींची नावे ही खालीलप्रमाणे आहेत: प्रांजल खेवलकर वय 41, निखिल पोपटाणी, समीर सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद यादव, तसेच त्यामध्ये 2 महिला आढळून आलेल्या आहेत। ज्या हॉटेलमध्ये पार्टी झाली त्या हॉटेलचं बुकिंग प्रांजल खेवलकर यांच्या नावावर असल्याचं समोर आलंय। या प्रकरणात पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करावा अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली। गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतो याचा अंदाज थोडा मला येत होता। आणि याच्यामध्ये कधी जावई असो का अन्य कोणी असो, जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे। त्यांनी यांना अलर्ट करत होतं का जावई बापूंना? त्यांनी तसं सांगत होतं की बाबा थोडंसं असं सांभाळ, असं होण्याची शक्यता आहे। मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाही आहे। जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे, तपासाचा भाग आहे हा। कोणी चूक केली असेल तर ती त्यात पडेल। खडसेंच्या जावयाला अटक झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे। गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोकाट सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही, या अशा प्रवृत्ती ज्या आहेत यंत्रणांचा खोटा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करणाऱ्या, आम्ही त्यातून गेलेलो आहोत ना। आमच्याकडे ईडी, सीबीआय सगळं पाठवून झालं खोट्या गुन्ह्यांमध्ये। कुठे मारामारी करतो रोज उठून? मी कोणाला कधी मारलं? मी काय गुन्हा वाटतं त्यांना? आता काय वाटतं मी कोणाला मारलं का कोणाला ठरलं? बाबा माझं तो काम नाही, माझं ते एखादी केस आहे का माझ्यावर कोणाला मारलं का बडवलं म्हणून? मला वाटतं नैतिक जबाबदारी स्वीकारून रोहिणीताईंनी सुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे। आणि आता खडसेंचा जो भंपकपणा आहे तो या निमित्तानं पुढे आलेला आहे। काही लोक राजकीय सूडभावना अशा प्रकारचं दुर्दैव आहे की काही महिला सामाजिक कार्यकर्ता बोलतात। आता रेव पार्टीला काय आम्ही जायला सांगितलं का? रेव पार्टीचा बनाव करून ज्या पद्धतीने खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, याचा आम्ही निवड राजकीय पक्ष म्हणून नाही तर महाराष्ट्राची सामान्य जनता म्हणून अत्यंत निषेध नोंदवत या सगळ्याची निंदा करतोय। मी पण हे माध्यमातच पाहिलं, कारण आपण स्वतः बघितलंय, मी सकाळपासून कार्यक्रमांमध्ये आहे, तर मला त्याचं ॲक्च्युअल ब्रीफिंग काही अजून घेता आलेलं नाही। पण जे माध्यमात दिसलं आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी एक रेव पार्टी बस्ट केलेली आहे, त्याच्यामध्ये काही लोक सापडलेले आहेत, त्याच्यामध्ये काही ड्रग्ज वगैरे सापडलेले आहेत। आता मी पूर्ण याचं ब्रीफिंग ज्यावेळेस घेईल त्यावर याच्यावर बोलू शकेल, पण प्राथमिकदृष्ट्या अशा प्रकारचा गुन्हा घडलेला त्या ठिकाणी दिसतो।